गडचिरोलीत विज्ञानाची गुढी. दुर्गम भागातील वैद्य पुजारी आता आरोग्याचे दूत. जागतिक आरोग्य दिनानिमित्त भव्य रॅलीचे आयोजन. अंधश्रद्धेला फाटा देत विज्ञानाची कास धरण्याची घेतली शपथ. एकत्रित प्रयत्न आरोग्यासाठी, विज्ञानाची साथ भविष्यासाठी या ब्रीदवाक्याचा प्रत्यक्ष प्रत्यय आज गडचिरोली शहरात पाहायला मिळाला. जागतिक आरोग्य दिनानिमित्त आयोजित भव्य जनजागृती रॅलीत केवळ सरकारी अधिकारीच नव्हे तर जिल्ह्याच्या दुर्गम भागातील पारंपरिक वैद्य आणि पुजाऱ्यांनी चक्क आरोग्यदूत म्हणून सहभाग नोंदवत आधुनिक विज्ञानाचा जयघोष केला. पारंपरिक श्रद्धेला विज्ञानाची जोड गडचिरोलीच्या आरोग्य चळवळीतील हा एक ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे. जीवन पुंगाटी, रामा कुले, रामजी कुलेटी यांसारख्या दुर्गम भागातील पारंपरिक वैद्यांनी अघोरी उपायांऐवजी शासकीय रुग्णालयातील उपचारांचे महत्त्व पटवून दिले. रुग्णांना वेळेत प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करा असे आवाहन या आरोग्यदूतांनी केल्यामुळे जिल्ह्यातील अंधश्रद्धा निर्मूलनाच्या मोहिमेला मोठे बळ मिळाले आहे. आरोग्य ही लोक चळवळ व्हावी. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सुहास गाडे यांनी या प्रसंगी माझं गाव आरोग्य संपन्न गाव हा मंत्र दिला. आरोग्य ही केवळ सरकारची जबाबदारी नसून ती एक लोक चळवळ व्हावी, तरच गडचिरोली जिल्हा आरोग्य निर्देशांकात राज्यात अव्वल ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर वर्षा लहाडे यांनी या उपक्रमामागची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की ग्रामीण भागात पुजारी आणि वैद्यांच्या शब्दाला मोठा मान असतो. त्यांनाच प्रशिक्षित करून आरोग्य दूत बनवल्यास आरोग्यविषयक संदेश घराघरात पोहोचवणे सोपे होईल. तर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रताप शिंदे यांनी आजार होऊच नये यासाठी लसीकरण आणि स्वच्छतेवर भर देण्याचे आवाहन केले. सामान्य रुग्णालयापासून भव्य रॅली काढण्यात आली. वैद्य व पुजाऱ्यांना आरोग्यविषयक माहिती पुस्तिकांचे वाटप करण्यात आले. सर्व उपस्थितांनी आरोग्यासाठी विज्ञानाची कास धरण्याचे सामूहिक शपथ घेतले. रॅलीत डॉक्टर छाया उईके, डॉक्टर संतेश कोटुळे, डॉक्टर मनीष मेश्राम यांच्यासह आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे गडचिरोलीच्या अतिदुर्गम भागात आता आधुनिक वैद्यकीय सेवांची दारे अधिक रुंदावणार असून विज्ञानाच्या मदतीने आरोग्याचा नवा सूर्योदय होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.